नमस्कार विद्यार्थी मित्र हो. वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहूयात. नुकत्याच आपल्या महाराष्ट्र राज्यात तलाठी भरती किंवा वनरक्षक भरती यांसारख्या मेगा भरती या जाहीर झालेल्या आहेत आणि या परीक्षांसाठी असणारा जो सिलेबस आहे याचे प्रश्न आपण नेहमी पाहत असतो, जसं की सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि मराठी या विषयांवरील जो सिलेबस या परीक्षांना असतो याचे प्रश्न आपण नेहमी घेत असतो. सामान्य ज्ञानाचे अनेक प्रश्न आपण यापूर्वी घेतलेले आहेत. त्यातील अनेक विषय जसं की इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, त्यानंतर सामान्य विज्ञान, तर विषयांप्रमाणे देखील आपण यापूर्वी प्रश्न घेतलेले आहेत. ते तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचप्रमाणे आता आपण मराठी, इंग्रजी आणि गणित व बुद्धिमत्तेची सिरीज आता चालू करणार आहोत. त्यामुळे आज आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत मराठी व्याकरणाचे प्रश्न. हे जे प्रश्न आहेत हे यापूर्वी परीक्षांना विचारलेले गेलेले आहेत आणि हेच प्रश्न वारंवार जे आहेत फिरवून विचारले जातात. चला तर जास्त वेळ न घालवता चालू करूयात आजचे मराठी व्याकरणाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, दिगंबर या शब्दाचा विग्रह कोणता आहे? तर दिगंबर हा शब्द जो आहे हा संधी विग्रह आहे. मग खाली दिलेल्या पर्यायांपैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर क पर्याय म्हणजेच दिक अधिक अंबर असं आहे आणि ही तृतीय व्यंजन संधी आहे. कारण या ठिकाणी क या व्यंजनाचा लोप होऊन तिसऱ्या वर्गातील ग हे व्यंजन त्या ठिकाणी तयार झालेले आहे आणि त्यामुळे ही तृतीय व्यंजन संधी आहे. प्रश्न क्रमांक 2, आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. आजीने असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या वाक्यातील आजी येथे कर्ता आहे आणि गोष्ट ही जी आहे हे कर्म आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता पर्याय उष्म या वर्ण प्रकारचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ड स असं आहे. उष्म या वर्ण प्रकारात स, श, स आणि ह असे 4 वर्ण आहेत. त्याचबरोबर उष्मे या वर्ण प्रकाराला घर्षके असंही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4, मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्त्यावर पाठवावा. हे जे वाक्य आहे या वाक्यातील आख्यात कोणते आहे हे तुम्हाला ओळखायचे आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर ब म्हणजेच वाक्यात असं आहे. आख्यात हा प्रकार जो आहे तो वाक्याच्या क्रियापदावरती अवलंबून असतो. या वाक्यात क्रियापद पाठवावा असं आहे आणि त्यामुळे वाक्यात असं हे आख्यात या प्रश्नाचं होणार आहे. जर या ठिकाणी पाठवावा या क्रियापदाऐवजी पाठवला असं जर क्रियापद असतं तर याचं उत्तर लाख्यात असं झालं असतं. म्हणजेच आख्यात हे क्रियापदांवरती अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 5, मी चाकूने पेन्सिल तासली या वाक्यातील करणदर्शक पद कोणतं आहे ते ओळखायचं आहे आणि या ठिकाणी चाकूने असं या वाक्यातील करणदर्शक पद आहे. करणदर्शक पद हे वाक्यातील साधन असतं. मग या ठिकाणी पेन्सिल हे कर्म आहे आणि चाकू हे करणदर्शक पद किंवा साधन आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? या 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर दासी असं आहे. दासीचे अनेकवचन या ठिकाणी होत नाही आहे. घराचं अनेकवचन घरे असं होतं. लाटणे याचं अनेकवचन लाटणी असं होतं. पाखरू या शब्दाचे अनेकवचन पाखरे असं होतं आणि त्यामुळे दासी हा जो शब्द आहे याचे अनेकवचन दासी असेच राहतं. प्रश्न क्रमांक 7, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे या म्हणीचा अर्थ काय ते सांगायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा झाल्यास अशी म्हण वापरली जाते. प्रश्न क्रमांक 8, मी स्वतः काम करणार आहे या वाक्यात खालीलपैकी सर्वनामाचा प्रकार कोणता आला आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आत्मवाचक सर्वनाम असं आहे. स्वतः हा जो शब्द आहे हा आत्मवाचक सर्वनामात त्या ठिकाणी मोडतो. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत शब्दांच्या. त्यापैकी विरुद्धार्थी जोडी ही जी आहे ही रखरखीत आणि पचपचित ही जोडी चुकीची आहे. रखरखीत या शब्दासाठी सौम्य हा विरुद्धार्थी शब्द वापरला जातो. खाली दिलेल्या पर्यायांमध्ये लौकिकला दुर्लौकिक हा देखील बरोबर आहे. वैयक्तिकला सार्वजनिक, टवटवीतला मलूल हे योग्य शब्द आहेत किंवा योग्य विरुद्धार्थी जोड्या आहेत.
प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते ओळखायचे आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक अ ती फुले असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी ती हे जे आहे हे सर्वनाम आहे आणि त्यामुळे फुलांसाठी वापरलेलं हे विशेषण सार्वनामिक विशेषण या प्रकारात मोडतं. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी देशी शब्द नसलेला पर्याय निवडा. म्हणजेच दुसऱ्या भाषेतून मराठी व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतून आलेले जे शब्द आहेत ते या ठिकाणी तुम्हाला ओळखायचे आहेत. तर आडकित्ता आणि चाकरी हे जे दोन शब्द आहेत हे आपल्या मराठीतले नाही आहेत आणि हे दुसऱ्या भाषेंमधून घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक क होणार आहे. प्रश्न क्रमांक 12. अडगळ या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ आहे? खूप सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर निरुपयोगी वस्तू असं आहे. निरुपयोगी वस्तूंना अडगळ हा शब्द वापरला जातो. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? केवल प्रयोगी अव्यय या शब्दाविषयी या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहेत. या 4 विधानांपैकी कोणतं विधान केवल प्रयोगी अव्ययासाठी योग्य आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड केवल प्रयोगी अव्ययांमुळे भाषेची शोभा वाढते हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. बाकीची 3ही विधाने चुकीची आहेत कारण केवल प्रयोगी अव्यये ही वाक्याचा भाग नसतात. त्याचबरोबर त्यांना विभक्तीचे प्रत्यय कधी लागत नाहीत आणि केवल प्रयोगी अव्यये ही भावनाप्रधान असतात. ज्या शब्दातून आपल्या भावना त्या ठिकाणी प्रकट होत असतात. उदाहरणार्थ बापरे, अरेरे असे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते आहे? या ठिकाणी फक्कड हे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. या ठिकाणी कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही आहे कारण की वा हे जे आहे हे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. त्याऐवजी जर या ठिकाणी वाहवा असं जर शब्द असतात तर तो प्रशंसादर्शक झाला असता. त्याप्रमाणेच आहा हा देखील हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे आणि अच्छा हे संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्ययाचा उभयान्वयी अव्ययाप्रमाणे वापर केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक क जेथे पाणी होते तेथे लोक जमले असं आहे. अव्यय आपल्याला माहीतच आहे की 2 वाक्यांना जोडण्यासाठी त्या ठिकाणी अव्ययांचा वापर केला जातो. या ठिकाणी याचं योग्य उत्तर क असं आहे. प्रश्न क्रमांक 16. षष्ठी या विभक्तीचा कारकार्थ सांगा. या ठिकाणी संबंध हा जो कारकार्थ आहे हा षष्ठी विभक्तीला असतो. कर्ता हा प्रथमेला असतो, कर्म द्वितीयेला आणि करण हे तृतीयेला असतं. प्रश्न क्रमांक 17. तई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी सप्तमी ही जी विभक्ती आहे या सप्तमी विभक्तीचे हे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 18. बराय या शब्दाची भावना ओळखायची आहे. तर या ठिकाणी संमतीदर्शक ही भावना या शब्दात आहे. संमती दर्शवण्यासाठी हा शब्द आपण वापरतो. प्रश्न क्रमांक 19. केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी विश्वासघात करणे असा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. खूप सोपा असा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर ब विश्वासघात करणे असं आहे. प्रश्न क्रमांक 20. जोड शब्द नसलेला शब्द या ठिकाणी निवडायचा आहे आणि या ठिकाणी मोक्षप्राप्ती हा जोड शब्द नसलेला शब्द आहे. बाकी थांगपत्ता हा जोड शब्द आहे. त्रेधा तिरपीट देखील जोड शब्द आहे आणि शिक्कामोर्तब देखील जोड शब्द आहे. जोड शब्दांमध्ये पहिला शब्द हा महत्त्वाचा असतो आणि त्याला जोडून जो दुसरा शब्द असतो तो त्याच्यासाठी जस्ट पूरक असा असतो. त्याला इतकं महत्त्व नसतं. प्रश्न क्रमांक 21. निरोगी या शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी पर्याय क्रमांक ब नन बहुव्रीही समास असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ज्या शब्दाच्या सुरुवातीला अ, न, अन असे शब्द असतात हे नन बहुव्रीही समास असतात. प्रश्न क्रमांक 22. बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? तर खूप सोपा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुरुंग असं आहे. तुरुंग या संज्ञेला बिनभाड्याचे घर असा अलंकारिक शब्द वापरतात. प्रश्न क्रमांक 23 आहे. साखर भात या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड साखर घालून केलेला भात असं या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह आहे.
प्रश्न क्रमांक 24 आहे, सर्वनामाचे मुख्य किती प्रकार मानतात? तर या ठिकाणी सर्वनामाचे 6 मुख्य प्रकार असतात, ज्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम हे 6 प्रकार आहेत. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे, जी उपवाक्ये पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यूनत्व बोधक अव्यय. एखाद्या वाक्यात आपल्याला कशाची तरी कमतरता दाखवायची असेल तर हे पण, परंतु, परी हे शब्द वापरतात आणि त्यामुळे त्यांना न्यूनत्व बोधक अव्यय असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणाची सर्व 25 प्रश्न मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश व्याकरणावरती प्रश्न घेऊन येऊ. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी पुढेही घेऊन येणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.